दंडवत प्रणाम. देवश्री चक्रधर यूट्यूब चॅनलवर ऐकत असणाऱ्या सर्व अच्युत गोत्रे श्रोत्यांचे कथाकथनाच्या सदरामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण महंत कळमकर बाबा यांनी वर्णन केलेल्या शब्दामध्ये नाती नागाईसाची कथा ऐकणार आहोत. आपल्याला आलेली अनुभूती प्रतीती ही अधिकारी जीवाशिवाय इतर कोणालाही सांगू नये. या गुरु आज्ञेचं उल्लंघन झाल्यामुळे पश्चातापाने दग्ध होऊन स्वामी आज्ञेचं पालन करीत आपला देह क्षेपून पाडला. परमेश्वराच्या प्रेमाला पात्र झाली अशा नागदेवाचार्यांच्या देहसंबंध आणि नात असलेल्या नाती नागाईसाची कथा ऐकणार आहोत. तेव्हा देवश्री चक्रधर यूट्यूब चॅनल प्रस्तुत करीत आहे कथा नाती नागाईसा. नाती नागाईसा. दंडवत प्रणाम. विचार करूनी बोलावे, बोलोनी विचारी न पडावे. लीळा वैभव या ग्रंथातील ही ओवी मी वाचली आणि माझ्या लक्षात आलं की कितीही ज्ञानी असला तरीही त्याला भक्ताची भाषा कळेलच असं नाही. कवीश्वराचार्य भास्कर भट्ट बोरीकरांसारख्या महाज्ञानी नागाईसाला म्हणतो, म्हणजे कवीश्वर भास नागाईसाला म्हणतात की तुला भ्रम झाला असेल. खरं तर तिला प्रत्यक्षात चिन्हस्थळीवर स्वामींचं दर्शन झालं होतं. स्वामींनी तिला दर्शन दिलं होतं. आचार्यांच्या देव दर्शनानंतर कवीश्वरांनी नाती नागाईसाला विचारले की अशी कोणती गोष्ट होती की तू मला न सांगण्यासाठी आचार्याने तुला त्यांनी शपथ घातली होती. त्यांची शपथ तुला त्यांनी घातली होती. आता तू मला सांग, कारण ज्यांनी शपथ घातली तेच आता नाही. त्यामुळे ती गोष्ट मला सांगायला तुला काहीच अडचण नाही. नागाईसाने विचार केला, गोष्ट तर खरी आहे. त्याही वेळेला भास्कर भट्टांनी आपल्याला खूप गळ घातली होती, परंतु आपण त्यांना सांगितले नव्हते. आता सांगायला पाहिजे. ती भास्कर भट्टाला म्हणाली, भट्टो, आचार्य छिन्नस्थळीवर आले तेव्हा छिन्नस्थळीवर डोकं ठेवून त्यांना मी ढसाढसा रडताना आणि बोलताना पाहिलं. तेव्हा मी त्यांना विचारलं होतं, आचार्य तुम्ही कोणाशी बोलता? सुरुवातीला त्यांनी मला काहीच सांगितलं नाही, पण मी हट्टच धरला तेव्हा मला ते म्हणाले, मी गोसाव्यांशी बोलत होतो. तेव्हा मी त्यांना म्हणाले, म्हणजे तुम्हाला इथे गोसाव्यांचे दर्शन झाले? तर होकारार्थी मान हलवून मला ते म्हणाले, परंतु कोणालाही ही गोष्ट सांगू नको आणि भास्कर भट्टाला तर मुळीच नको, कारण तो चिकित्सक आहे. अशा गोष्टीवर त्याचा विश्वास बसणार नाही. मग मी त्यांना विचारलं, तुम्हाला छिन्नस्थळीवर देवाचं दर्शन झालं, मला होईल का? का होणार नाही? शुद्ध अंतःकरणाने प्रार्थना केली तर होईलच ना. ते म्हणाले, मग मी सुद्धा तिथे जाऊन देवाची आराधना केली. तेव्हा मला छिन्नस्थळीवर गोसाव्यांचे सपूजित दर्शन झाले होते. काय सांगू भट्टो, ते दिव्य स्वरूप अजान बाहू, लंब कर्ण, विशाल नेत्र, सखोल नाभिरंध्र, सरळ पोटरिया, सुरस मनोहर जगन प्रदेश, समतट उदर, उदरी त्रिरेषा, उंच वक्षस्थल, हनवटी द्वितीया शशिकोर, हिरण्यग दंतपंक्ती, सुरेखा वंकटा भवैया, डावे भयवरी कांदी, विशाल भाल प्रदेश, उंच कपोल. ती आनंदातिरेकाने सांगत होती. मध्येच भास्कर भट्ट म्हणाले, नागाई नागाई, इतकी भाविभर होऊ नका. तुम्ही सांगता ते खरं की गोसावी सांगतात ते खरं? स्वामी म्हणतात, आता तुम्हा नव्या संबंध. याचाच अर्थ पुनःसंबंधाशिवाय देवाची भेट होणे शक्य नाही. आणि तुम्ही म्हणता की तुम्हाला देवाचं सपूजित दर्शन झालं. काय खरं तुम्ही सांगा. कदाचित तुम्हाला तसा भ्रम झाला असेल. नाती नागाईसा ही नागदेवांची नात होती. तिच्यात फार मोठी तर्कशक्ती होती, पण तितकीच ती भावाळूही होती. भास्कर भट्टाच्या या तर्काने नागाईसाच्या डोळ्यातून पाणी आलं. कवीश्वराशी काही एक न बोलता ती विजनाला निघून गेली. कवीश्वराचार्यांना नंतर वाईट वाटलंच, पण मनात ते म्हणाले, तिचं अंतःकरण निश्चित दुखलं असेल. पण मी तरी काय करू? एकदा का असं झालं तर कोणीही म्हणेल मला देवाचं दर्शन झालं आणि आपणास प्रत्युत्तर देता येणार नाही. आधी जनसमुदाय अंधश्रद्धेत मरतोय, त्यात असं काही म्हटल्यावर कामच आटोपलं. इकडे नागाईसा विजनाला जाऊन बसल्यावर मनात म्हणाली, चुकलं आपलं. आचार्य सांगत होते की ते खोटं नव्हतं, योग्यच होतं. आपण आचार्यांना दिलेलं वचन पाळलं नाही. वचनभंगाचा अपराध झाला. आता त्याची शिक्षा आपण भोगायलाच पाहिजे. त्या दिवसापासून तिने मौन धारण केलं. ना कोणाशी चर्चा, ना कुठलं मंथन. आपल्या विधीत जास्तीत जास्त काळ ती व्यतीत करू लागली. नित्यविधी हा तिचा जीव की प्राण झाला होता.
सांगण्याचा आपल्याला अधिकार नाही. ज्याचा आहे त्यांनी सांगा. आपला अधिकार पाहून आपण आपलं काम केलं पाहिजे. जगायचं किती दिवस आणि कोणासाठी? आता आपण एकांतात जावं. धर्म आपल्याला कळाला आहे. कोणाच्या सन्निधानाची आता आपल्याला गरज नाही. नित्यविधी आचरत आपण आपला देह आता ठेवला पाहिजे. खूप झालं जगणं, आता देवदर्शनाची तयारी करावी. खरं तर आपलं चुकलं. स्वामींचं दर्शन होता क्षणीच आपण आचार्यांच्या उपस्थितीत आटनक्रमे निघायला पाहिजे होतं. पण आता नाही. आता नक्कीच थांबायचं नाही. पक्का विचार करून त्यांनी अंथरुणावर अंग टाकलं. तिला रात्रभर झोप लागलीच नाही. प्रातःकाळी उठून सर्व विधी पार पाडले. रात्री मनात केलेला निश्चय सर्व मार्गाला बोलून दाखविला. कवीश्वर व्यास म्हणाले, नागाई, माझं चुकलं असेल तर मी तुमची क्षमा मागतो, परंतु मी प्रत्येक गोष्ट ज्ञानाच्या कसोटीवर घासून घेतो. ती पटली तरच मी सहमत होतो. हा माझा स्वभाव आहे. मी तरी काय करू? पण मला क्षमा करा बरं. त्यावर नागाईसा म्हणे, तसं नाही भट्टो, मी तुमच्यावर नाराज नाही. तुम्ही खरं तर विवेक चुडामणी आहात. आचार्यांचं देऊळ बांधण्याचा विरोध करून तुम्ही धर्माची बाजू राखली हे मी का जाणत नाही? परंतु मलाच आता देवदर्शनाची तीव्र इच्छा आहे. एवढे बोलून तिने परमार्गाचा निरोप घेतला. सर्वांना हात जोडून साष्टांग दंडवत घातले आणि देह क्षेपण्याच्या उद्देशाने आटना निघाली. तिला सर्व परिवार निरोप देण्यासाठी एकत्र जमला होता. किंचित पुरुषी वेश आणि मौन धारण करून ती आटनक्रमे निघाली. स्थान वंदन करीत करीत नाशिकच्या दक्षिण भागात येऊन राहिले. प्रातःकाळी उठून नामचिंतन करावे. सूर्योदय होताच देवपूजा वंदन करावी. नंतर पारायण करावं. मग कुठेतरी विजनाला जावं. दुपारनंतर एखाद्या वस्तीवर भिक्षेला जावं. तिकडून परतल्यावर भगवत चिंतनात जेवण उरकावं. पुन्हा विजन शोधून नामचिंतन करीत बसावं. ओळख होईल या भीतीने आलटून पालटून गावं बदलावी. असा त्या माऊलीचा नित्यक्रमच झाला होता. खरं तर भिक्षेपुरता जनसंपर्क येत होता. तेही भिक्षा सवाल व्यतिरिक्त कुठलाही शब्द तिच्या मुखावाटे बाहेर पडत नसे. ना ओळख, ना परिचय, ना कुण्या साधकाशी शास्त्रचर्चा. आता तिच्याकडे फक्त एकच उद्योग उरला होता, चतुर्विध नामस्मरण करणे, नामलीला मूर्ती चेष्टा. परिसरातल्या लोकांना तर भिक्षा मागणारी ही व्यक्ती पुरुष असावा असे वाटत होते. देहखुश झाला होता. गुरु राखणारी मुलं कधी कधी जवळ यायची आणि नमस्कार करायची, परंतु नागाईसा कुणाशीच बोलत नसे. आसपासच्या लोकांना वाटायचे की कोणीतरी ही महान तपस्वी आहे. मग कुणी आजारी पडलं तर तिच्याकडे घेऊन यावं. मौन अवस्थेतच तिनं त्याच्या डोक्यावर हात ठेवावा. तेवढ्याच गोष्टीचा चांगला परिणाम पुढच्यावर व्हावा. लोकांची ये जा वाढायला लागली की तिनं स्थान बदलावं. लोकांनी म्हणावं साधू कुठेतरी गुप्त झाले. असा 5-6 महिन्यांचा काळ गेला. आहार कमी केल्यामुळे प्रकृती खंगत चालली होती. आता ती 2 दिवसाला जागा बदलू लागली. भिक्षेलाही 3 दिवसातून एकदा जायची. अखंड नामस्मरण हे तिचं ध्येय होऊन ती श्वास मोजत होती. आता फक्त तिला प्रतीक्षा होती मृत्यूची, कारण त्याशिवाय पुनःसंबंध नाही हे ती ओळखून होती. लोक मरणाला घाबरतात, परंतु मृत्यू म्हणजे नागाईसाला आधार वाटत होता. खरं तर ज्याच्या आकांक्षा संपल्या त्याला जगण्यात काही स्वारस्य वाटत नाही. जगणं निवळ निरर्थक धडपडणं होय हे त्याला कळतं, म्हणून सर्व रस त्याला निरस वाटू लागतात. अंतरातल्या सर्व रसांचं रूपांतरण शांत रसात झालेलं असतं, त्यामुळे चित्तात कमालीची स्वस्थता झालेली असते. नागाईसाचं संपूर्ण शरीर कृश झालं होतं. कातडं अंगाला चिकटत चाललं. चेहऱ्यावरचं तेज मात्र प्रचंड वाढत होतं. कमालीचं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तिला पाहणारा पटकन ओळखायचा की कुठली तरी दिव्य शक्ती या साधकात वास करते आहे. नागाईसाने 4 दिवसापासून भिक्षा मागितली नव्हती. पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे तिला झोप तरी कशी लागणार? मृत्यूची वाट पाहून पाहून तिला कंटाळा आला होता. आज सकाळपासून ती सारखी अश्रू ढाळत होती. तिने देवाकडे तक्रार केली. म्हणाली, प्रभो प्रभो, माझं मरण कुठे लपलं आहे? माझं मरण कुठे लपलं आहे? त्याची भेट घेतल्याशिवाय तुमची भेट शक्य नाही. मृत्यूच्या महाद्वारातूनच तुमच्याकडे यावं लागतं. तुमच्याकडे यावं लागतं. त्याकरता हे प्रभू, माझ्यावर दया करा आणि मृत्यूला माझ्याकडे पाठवा. का तुम्ही माझ्यावर रुष्ट झालात? मला ही माझी चूक कळली प्रभू. तुमचे दर्शन होताच आचार्यांच्या समक्ष मी तुमच्या भेटीला निघायला पाहिजे होतं, परंतु देहाची आसक्ती म्हणा की आणखी काहीही म्हणा, ते धाडस मी करू शकले नाही. ते धाडस मी करू शकले. त्याचाच दंड तर तुम्ही मला देत नसाल ना? प्रार्थना करून देव प्रसन्न होत नाही हे तिच्या लक्षात आलं. देवा, तुम्हीच म्हणालात, देव तो देवेची पाविजे. तुम्हाला प्रसन्न करण्याकरता यापेक्षा आणखी काय करावं हे माझ्या लक्षात येत नाही. या उपर हे प्रभू, जशी तुमची इच्छा. आता काय व्हायचं ते हो, असा निश्चय करून ती उठली.
तिच्या लक्षात आलं 4 दिवसापासून आपण भिक्षाविधी केला नाही. आज उठत बसत भिक्षेला जायचं असं ठरवून टाकलं. जवळ असणाऱ्या ओढ्यावर ती गेली. जोळण्यातील शोधणं काढून तिने पाणी शोधलं, मुखमार्जन केलं, हात सोवळे करून तिने विशेष वंदन केला. प्रसाद सेवा आठवली, मूर्तीवर्णन आठवले, पूजा अवसर म्हटला. त्याने तिला दम लागला. डोळे मिटून पंचनामाचे स्मरण करीत बसली. सूर्य चांगलाच वर आला होता. झाडाच्या बुंदेला धरून ती हळूच उठली, हातात झोळी घेतली, उत्तरेकडे हात जोडून म्हणाले, देवा, हे प्रभू, हे श्री चक्रधरा, जशी तुझी इच्छा, जाते भिक्षेला असे म्हणून ती जवळ दिसणाऱ्या खेड्याकडे चालू लागली. चालताना तिचे झोक जात होते, अंग पूर्ण घामाने भिजलं होतं. सूर्यही चांगलाच आग ओळखत होता. त्याच्याकडे पाहून म्हणाले, अरे एवढा काय तापतोस? आग ओळखत? मला तुझ्या तापण्याने त्रास जरूर होईल, परंतु माझ्या मनावर त्याचा काही परिणाम होणार नाही. जरी तू मला जाळलंस तर मला देवाचीच भेट होईल. ती चालत होती. जवळ दिसणारं गाव लांब वाटायला लागलं. चिंतन करता करता मनाशीच म्हणाली आणि ती हसली आणि म्हणाली, काय म्हणाली? मोक्षही असाच जवळ दिसतो नाही, परंतु प्रवास संपतच नाही. कितीही चाललं तरी लोक चालतात ना, पण त्यांचा प्रवास कुठे थांबतो? मृत्यूनंतरही त्यांची भटकंती सुरूच असते. आपला मोक्ष तरी निश्चित आहे. पुन्हा हसली आणि स्वतःशीच म्हणाली, खरंच आपल्याला मोक्ष निश्चित आहे? निश्चित आहे? खरंच देव प्रसन्न झाला तर? अन्यथा आपणही अंधारात तीर मारल्यासारखंच होईल. पुन्हा दचकून म्हणाले, नाही नाही, माझा देव तसा करणार नाही. का करेल? माझा विश्वास आहे, तो माझी वाट पाहत असेल. हो की नाही प्रभू? फार थकवा आल्यामुळे एका खडकावर थोडा वेळ टेकली. 1 क्षणाच्या विश्रांतीनंतर ती मोठ्या कष्टाने उठली आणि मनालाच म्हणाली, या दूर दिसणाऱ्या गावासारखाच अजून मोक्षही दूर आहे. थांबून कसे चालेल? चालावंच लागेल मरेपर्यंत, प्रवास करावाच लागेल देह पडेपर्यंत. तशी आज्ञाचाही साधन जातेच. एक पाऊल टाकत नागायसा चालू लागला. गावात भिक्षेला पोहोचेपर्यंत तिला 4 वेळेस बसावं लागलं. 2 घरची भिक्षा मागून नागायसा परत फिरली. पायात अजिबात त्राण राहिला नव्हता. थकल्यामुळे 2 ठिकाणी परत विश्रांती घेऊन ती एका वृक्षाखाली पोहोचली. झोळी झाडाच्या बुडाला ठेवली. 10-15 फूट अंतरावर ओहळ वाहत होता. तेथून तिने कसेबसे पाणी शोधून आणले. पिशवीतला विशेष काढला आणि कपाळाला लावला. मध्यान केव्हाच टळून गेली होती. उत्तरेकडे तोंड करून झोळी दृष्टीपूत केली आणि सासरू नयनाने देवाला म्हणाली, प्रभो, 4 दिवसापासून तुम्हाला उपाशी ठेवले आहे. आज कपर्दक अन्नाचा स्वीकार करा. बाईसाचा भाव श्रेष्ठ होता. विदुराच्या भावात कमालीची नम्रता होती. द्रौपदीच्या भावात प्रचंड आर्तता होती. रुक्मिणीच्या भावात टोकाचं समर्पण होतं. या कुणाच्याही पंक्तीत बसण्याची माझी लायकी नाही देवा, माझी लायकी नाही. त्यामुळे त्यांच्या पदार्थाचा स्वीकार केला तसा माझ्याही पदार्थाचा स्वीकार करावा असं मी अजिबात म्हणणार नाही, परंतु तुमची कृपादृष्टी माझ्यावर असू द्यावी इतकेच म्हणेन. एवढंच म्हणेन. कदाचित आजच्या नंतर तुम्हाला पदार्थ दृष्टीपूत करण्याची संधी मला मिळेल की नाही हे मी सांगू शकत नाही. एवढे बोलून तिने जमिनीवर डोके ठेवले, कारण दंडवत घालण्या इतकाही त्राण तिच्यात राहिला नव्हता. 4 दिवसानंतर आज ती जेवण करायला बसली. भाकरीचा घास मोडला आणि तोंडात घातला. देवाला आठवत आठवत तिचं जेवण चाललं होतं. चतकोर भाकर कशी बशी खाल्ली, कारण तिला भाकरही चावल्या जात नव्हती. राहिलेल्या चतकोर भाकरी तिने पाणी ओतलं आणि कालवून पातळ केलं आणि पिऊन टाकलं एकदाच. खूप मोठं काम उरकून बाजूला सारल्यासारखं तिला वाटू लागलं. एवढं सगळं करीपर्यंत दिवस मावळतीला आला होता. परंतु वातावरणातला उष्मा अजून कायम होता. डोंगर कपारीच्या कुशीत शिरणारा सूर्य हसरा दिसला होता आणि तो सूर्य हसरा दिसत होता जणू नागाईसाचं अंतर्मन जाणून तो मावळतीला चालला होता. डोंगराकडून येणारे वारे उष्ण लहर घेऊन येत होते. नागाईसाने एका झाडाच्या बुंध्याला आपली पथारी पसरली, देवपूजा वंदन केली आणि पूजा अवसर म्हणायला सुरुवात केली. संध्या सुवेळ समयी परचक्र पाणी बीजे करे अनुचरा समवेत सर्वा. गंगा तटे विरचितो स्थित आसनी जो भिक्षा सुपाक विविधा स्वीकरी परात्मा.
पूजावसर म्हणताना तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. पूजावसर संपला. आरती म्हणून तिने उत्तरेकडे हात जोडले आणि 5 वेळा डोकं जमिनीवर टेकवलं. झाडाच्या बुंद्यात तिने जवळचा विशेष ठेवला. त्याला खेटून एक दगड लावला. त्यावर तिने कोळशानं लिहिले, एथ छिन्न स्थळी असे, आणि हातात मनगटी घेऊन डोळे झाकून ती नामस्मरण करू लागला. या प्रकारे तिने 2-3 वेळा असाच विशेष ठेवून दिला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत काढला होता. दगडावरील वाक्य भेटवून टाकलं होतं. तिला वाटलं उद्या अशी वेळ येणार नाही कदाचित. बराच वेळ तसाच गेला. सहजच तिने डोळे उघडले आणि अंधार पडला का म्हणून समोर पाहिलं तर एक काळा भुजंग तिच्या समोर येऊन फणा काढून बसला होता. त्याला पाहताच ती हसून म्हणाली, आलास, ये. मित्रासारखा आलास अगदी. मी तुझीच वाट पाहत होते. कोण्या निमित्तानं का होईना मला देवाला भेटायचं आहे. लोक तुला घाबरतात कारण तू त्यांचा जीव घेतोस. त्यांची ममता देहात असते. तू त्यांना त्यापासून वेगळं करतोस म्हणून लोक तुला घाबरतात. पण मी घाबरणार नाही. तू मला काय मारणार? मी आधीच मेलेली आहे. माझ्या देवानंच मला आज्ञा केलेली आहे. खळाळी मोकलावे म्हणून कर तुझं काम. तू कर, अगदी मोकळ्या मनानं कर. भुजंगाने नाती नागाईच्या समोर 3 वेळा आपला फणा आपटला आणि आल्या वाटेनं निघून गेला. नागाईचा स्वतःलाच म्हणते, अजून वेळ आहे तर ठीक आहे. परत तिने आपले डोळे मिटून घेतले आणि स्मरण करायला सुरुवात केली. आता चांगलाच अंधार पडला होता. रात्र तरुण झाली होती. रातकिड्यांचं गायन नुकतंच चालू झालं होतं. डोंगरावरून येणारा वारा आता कुठे अंगाला बरा वाटू लागला. वातावरणात अजून गारवा नव्हता, परंतु हवेतील उष्णता बरीच कमी झाली होती. नागाईसा नामचिंतनात मग्न झाली होती. तिनं वर पाहिलं तर आकाशात स्वच्छ चांदणं पडलं होतं. त्या परब्रह्म परमेश्वराच्या विविधतेने नटलेल्या विश्वाचं तिला आश्चर्य वाटलं. परमेश्वर किती खटाटोप करतो. कशी सुंदर सृष्टीची रचना केली. या जगाचा चालक, मालक, प्रतिपालक, सर्व करता असूनही साक्षी भावानं सर्वांकडे पाहतो. नित्यमुक्त आणि निराभिमान असलेला तो भगवंत हाडा मांसाचे शरीर धारण करून गावोगावी वाडोवाडी भटकतो केवळ आमच्यासाठी, आणि आम्ही मात्र त्याच्या खावडीला पात्र होत नाही. कसा आदम आहे हा जीवात्मा. रात्र होत चालली. रातकिड्यांचं भजन जोरात चालू झालं होतं. नागाईसा त्या रातकिड्यांना म्हणाली, अरे बाबा, तुम्ही थकला नाही, पण मी मात्र आता थकले आहे. तुमचे भजन चालू द्या, मी आता झोपणार आहे. असं बोलून तिने आपलं अंग जमिनीवर टाकलं. मध्यरात्र उलटून गेली होती. नागाईसाला केव्हाच जाग आली होती. देवाला दंडवत करून तिने पडल्या पडल्या स्मरण करायला सुरुवात केली. साधारण 3ची वेळ असेल. नागाईसाला आवाज आला, नागाई चला, आम्ही तुम्हाला न्यायला आलो आहोत. खूप प्रतीक्षा झाली, आता खूप कष्ट सोसले. नागाई चला चला, आता तुम्हाला आम्ही न्यायला आलो आहोत. खूप प्रतीक्षा झाली, खूप कष्ट सोसले. आता पुनःसंबंधाची वेळ आली आहे. नागाईसाला वाटलं आपण स्वप्नामध्येच आहोत. तिने स्वतःला चिमटा घेऊन पाहिला तर ते स्वप्न नव्हतं, ती जागृत होती. तिने विचार केला की आपल्याला भास होत असेल. आपली मानसिक अवस्था आता ढासळत जाणार. तिने देवाला प्रार्थना केली, प्रभो आता मला वेळ लागेल, प्रभो आता मला वेळ लागेल, ते अगोदर घेऊन जा. तिचं बोलणं संपत न संपत तोच पुन्हा आवाज आला, वेळ कशा पायी लागेल नागाई? अगं डोळे उघड डोळे, अगं डोळे तर उघड. नागाईसाने डोळे उघडले. बघते तर काय, समोर प्रत्यक्षात श्री चक्रधर प्रभू उभे आहे. प्रत्यक्षात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तिच्या समोर उभे आहे. नागाईसा देवाला म्हणाली, प्रभू प्रभू, इतक्या तातडीने उठून मला दंडवतही करता येत नाही. साष्टांग दंडवत घालायला पाहिजे, तेही जमत नाही. पुष्पांनी तुमचे पूजन करावे तर माझ्याजवळ काहीच नाही देवा, काहीच नाही. थांबा, ह थांबा, मी पाणी आहे त्याने तुमचे श्रीचरण प्रक्षालन करते, प्रभू थांबा. स्वामी म्हणाले, नागाई आता काहीच गरज नाही त्याची. तू जे मला अर्पण केलंस ते प्रपंचाहून कितीतरी श्रेष्ठ आहे. श्रीचरण प्रक्षालनाची काय गरज आहे? अहो, तुझ्या अश्रूंनी कितीदा तरी तू माझे श्रीचरण प्रक्षालन केले आहेस आणि उठून दंडवत करता येत नाही असं काय म्हणतेस? उठून तर पहा. नागाईसाने उठण्यासाठी जोर लावला तर काय आश्चर्य, ती हवेत उडाली. तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण आता देहधारी नाही.
केवळ जीवात्मा आहोत तिचा सांगाडा बाजूला पडला होता. तिनं स्वामींच्या श्रीचरणाला मिठी मारली, स्वामींच्या श्रीचरणाला मिठी मारली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. अशा प्रकारे ही नाती नागाईसाची कथा या ठिकाणी संपन्न झाली आहे. या कथेला आपण पूर्णविराम देऊया. स्त्री असूनही आचरण केले, स्त्रियांसाठी नवे नवे सर्व साधकांसाठी हा नाती नागाईसाच्या आचरणाचा, या कथेचा आपल्याला आदर्श आहे. आणि या आदर्शातूनच तिचे गुण घेऊन आपण आपल्या जीवनाची वाटचाल करूया, धर्म आचरूया, त्या परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करून आपण तो परमेश्वर प्राप्तीचा प्रयत्न करूया. तिला जसा पश्चाताप झाला, काहीतरी का कारणाने होईना पण परमेश्वर जोडण्याला तिला एक निमित्त झालं, तसं आपल्याही जीवनात आपण त्या परमेश्वरला जोडण्याचा प्रयत्न करूया. अशा प्रकारचं शुभचिंतन एकमेकासाठी व्यक्त करीत, परमेश्वरला प्रार्थना करीत या कथेला आपण पूर्णविराम देऊया आणि या ठिकाणी थांबूया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो. दंड.